अयोध्येमधलं राम मंदिर उखडून द्यायची धमकी आलेली आहे। धमकी देणाऱ्या तरुणाची आता ATS चौकशी करते। कटामध्ये सहभागी होण्यासाठी 1 लाखाची ऑफर सुद्धा दिली होती। तर मंदिर उडवण्यासाठी RDX पुरवू असा मेसेज सुद्धा आला होता। अयोध्येमधल्या श्रीराम मंदिराबद्दलची ही बातमी आहे। ते मंदिर उडवून देण्यासाठी बीडच्या एका तरुणाला मेसेज आला होता। तर या कटामध्ये सहभागी होण्यासाठी 1 लाखांची ऑफर दिली होती। या संबंधित तरुणाने भयभीत झालेल्या तरुणानं शिरूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केलेली आणि त्यानंतर तक्रारीवरून गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये ATSचे तरुणांनी चौकशी केली। संशयितानं पाकिस्तानमधल्या लोकेशन देखील तरुणाला पाठवलेलं आहे। आता याच कामासाठी 50 जण हवे आहेत। त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये देऊ आणि त्यानंतर मंदिर उडवण्यासाठी RDX पुरवू असा मेसेज तरुणाला केला होता। दरम्यान या प्रकरणानं बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे। पोलीस अधिक तपास करतायत। अधिक माहिती आपल्या समोर येते। शिरूर कासार पोलीस ठाणे जिल्हा बीड हद्दीमध्ये एक मुलगा आहे। तो जनरल इंस्टाग्रामवर त्याच्या रील्स बघत होता काही दिवसापूर्वी। तर त्यांनी एक संभाजी महाराज हे सिंहाचा जबडा फाडतानाचा जो एक रील आहे तो बघत होता। त्यावर त्यांनी कमेंट बघितले। तर एक जो आरोपी आहे यामधला त्यांनी कमेंट केले होते की आक्षेपार्ह कमेंट केले होते संभाजी महाराजाबद्दल। तर त्यांनी त्याच्यावर प्रत्युत्तर म्हणून कमेंट सुरू केली। मग काही दिवस त्यांनी त्याच्यानंतर पर्सनलवर आरोपितांनी फिर्यादीच्या पर्सनल ID वर कमेंट करायला सुरुवात केली। मग त्यांच्या आपसामध्ये काही धार्मिक बाचाबाची सुरू झाली आणि काही दिवस तसेच प्रकार चालू होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।